रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भाई सब लोग रुको, एक सर एकच मिनिट, ए थांब, एक कॅमेरा बंद कर, एक मिनिट। ऑफ द रेकॉर्ड तर बोलू ना आधी, कशाला? अरे डायरेक्ट वगैरे झाली आहे। मला असं वाटतं की आताची भेट जे मी 10 ते 12 दिवसापूर्वी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामधले 10 ते 12 माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून UBT सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतील, त्याचसाठी आज माननीय साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे बैठक होती। आमच्या जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, आपलं राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी माजी आमदार, त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती। या बैठकीला मी होतो, त्याच्यानंतर राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन साळवी साहेब होते। आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे। उद्या 3 वाजता टेंबी नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याचबाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली। जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं की सामंत बंधू नाराज आहेत, सामंत बंधूंनी खोडा घातला, आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदे साहेबांच्या घरी होते। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेत आहेत। सर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना ही फक्त माझ्या जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे, हे ध्येय धोरण आमचं असल्यामुळं कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आम्ही राजन साळवी साहेबांचं स्वागत केलेलं आहे। शरद पवार हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे दिल्लीतले स्वागताध्यक्ष आहे। मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं आज दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला गेलो होतो आणि त्या संदर्भात स्वागताध्यक्ष म्हणून जो काही मी आढावा घेतला तो सांगणं मला माझं कर्तव्य वाटलं, म्हणून मी आणि खासदार नरेश मस्के साहेब माननीय शरद पवार साहेबांना भेटलो। या भेटीनंतर जे आहे ते संजय राऊत असतील किंवा त्यांच्या सेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं, काय वाटतंय नाराजी नाट्याविषयी? त्यांच्या UBT मध्ये काय नाराजी नाट्य सुरू झाले, काय झालं याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचवणं, धनुष्यबाण तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणं हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे। सर, त्या भेटीवरून टीका झाली, त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे UBTच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा पडकेल। साळवी साहेबांना काय मिळणार याच्यापेक्षा साळवी साहेबांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांचा पूर्ण शिंदे साहेबांवर विश्वास आहे।